नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. प्रकरण 1 लोकसंख्या भाग 1 यात आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये लोकसंख्येचं वितरण आणि लोकसंख्येची घनता हे 2 पॉईंट बघितलेले होते. आज आपल्याला जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध हा पॉईंट बघायचा आहे. तर लोकसंख्येचं वितरण म्हणजे काय? तर लोकसंख्येचं प्रादेशिक किंवा क्षेत्रानुसार जे काही विभाजन झालेलं असेल तर त्याला आपण लोकसंख्येचं वितरण असं म्हणत असतो. तर लोकसंख्येच्या वितरणाचा आकृतिबंध या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. त्या वितरणाचा आकृतिबंध म्हणजे काय? तर जगामध्ये जे काही 7 खंड आहेत तर या 7 खंडांमध्ये जगातील टोटल लोकसंख्या जे 7.7 अब्ज जी काही लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्या या 7 खंडांमध्ये कशा पद्धतीने वितरित झालेली आहे किंवा त्याचं वितरण कसं आहे त्यालाच आपण लोकसंख्येच्या वितरणाचा आकृतिबंध असं म्हणत असतो. तर लोकसंख्येचे खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान दिसत आहे. आता बघा की लोकसंख्येचं वितरण जर आपण बघितलं पूर्ण जगामध्ये की जे 7 खंडांमध्ये आहेत, बघा पृथ्वीगोल जर 100% मानला तर त्यातील 29% भाग हा फक्त जमिनीचा आहे की ज्यामध्ये 7 खंड आपल्याला दिसून येतात आणि त्या 7 खंडांपैकी सुद्धा फक्त 6 खंडांवर आपल्याला लोकसंख्येचं वितरण हे दिसून येतं. तर या 7 पैकी 6 खंडांवर जे आपण मागच्या याच्यात बघितलंय बघा व्हिडिओमध्ये, तर त्या 6 खंडांमध्ये लोकसंख्येचं वितरण जे आहे तर ते संख्येच्या दृष्टीने सुद्धा आणि घनतेच्या दृष्टीने सुद्धा जर आपण बघितलं तर ते आपल्याला असमान दिसून येतं. आणि कोणत्याही खंडाचं किंवा प्रदेशाचं लोकसंख्या शास्त्रीय जर अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला लोकसंख्येच्या वितरणाचा आकृतिबंध व लोकसंख्येची घनता हे जे काही 2 पॉईंट आहेत तर ते फार महत्त्वाचे आपल्याला दिसून येतात. आता बघा की आपल्याला लोकसंख्येच्या वितरणाचा आकृतिबंध जर बघायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी एक नकाशा दिला आहे. त्या नकाशाचा निरीक्षण करून किंवा अभ्यास करून आपल्याला हे चांगलं लक्षात येईल. आता या ठिकाणी बघा की आपल्याला काय बघायचं आहे? जागतिक लोकसंख्येच्या वितरणाचा आकृतिबंध की जो या नकाशात दिलेला आहे. नकाशाला खाली नाव तेच दिलेलं आहे. त्यानंतर हा जो काही नकाशा आहे तर तो टिंब पद्धतीचा नकाशा आहे. या ठिकाणी खाली टिप पण दिली बघा की प्रत्येक टिंब जो आहे तर तो 200 पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी वस्ती दर चौरस किलोमीटर असं म्हटलं. म्हणजे याचा अर्थ काय की नकाशामध्ये जे काही डॉट दिसतात टिंब दिसत आहे तर एका टिंबाच्या मागे अर्थ काय झाला की ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता 200 पेक्षा जास्त आहे प्रति चौरस किलोमीटर तर त्या भागात एक टिंब दिलेला दिसून येतो. तर आपण लोकसंख्येची घनता म्हणजे काय बघितलं होतं की दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजेच लोकसंख्येची घनता होय. तर या ठिकाणी लोकसंख्येची घनता कुठे दिली आहे की 200 पेक्षा जास्त असेल तर एक टिंब दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या नकाशात स्केल दिले बघा वर व त्यानंतर उत्तर दिलं आहे म्हणजे बरोबर. आणि या नकाशामध्ये 7 खंड आणि जे काही 4 महासागर आहेत तर त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येतात. आता बघा आपण खंडवाईज या ठिकाणी बघू की उत्तर अमेरिका खंड जो काही आहे इथून समजा पूर्ण हा तर उत्तर अमेरिका खंडामध्ये या ठिकाणी बघा डॉटचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसून येतं की ही जी काही रेषा आहे 60 अंशाची बघा तुम्ही नकाशाचं निरीक्षण जर केलं पुस्तकात तर तुम्हाला दिसेल की 60 अंशाचं ती रेषा आहे आणि 60च्या वर जी काही भाग आहे म्हणजे या रेषेच्या वरचा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी डॉट जे आहे तर ते अतिशय कमी दिसतात. या बाजूला थोडेफार डॉट आपल्याला दिसत आहे. ग्रीनलँड वगैरे जो आहे कॅनडाचा उत्तरेकडचा जो काही भाग आहे विशेषतः ध्रुवाकडचा तर त्या ठिकाणी आपल्याला डॉट दिसत नाही किंवा फार कमी दिसतात. याचाच अर्थ की 60 अंशाच्या वरचा जो काही भाग आहे की जो बर्फाच्छादित असतो अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला कमी दिसते. या उलट की अमेरिकेतील किनारपट्टीचा जो काही भाग दिसतोय बघा तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर किनारपट्टीच्या भागांमध्ये
आपल्याला डॉटची संख्या थोडी जास्त दिसते आणि डॉट संख्या जी आहे तर ती जास्त असल्यामुळे आपल्याला काय सांगता येईल की किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता जी काही आहे तर ती आपल्याला जास्त दिसून येते. तसंच पुढे बघा की दक्षिण अमेरिका आहे. तर दक्षिण अमेरिकेत सुद्धा आपल्याला तेच दिसतंय की विशेषतः किनारपट्टीचा भाग किंवा बेटांचा भाग जो काही आहे इथे, तर किनारपट्टीच्या भागांमध्ये आपल्याला डॉटची संख्या जास्त दिसते. याचाच अर्थ की दक्षिण अमेरिका खंडात सुद्धा किनारपट्टीचा जो काही भाग आहे तर त्या किनारपट्टीच्या भागामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त दिसून येते. त्यानंतर आपण पुढे बघू की युरोप खंड बघा. युरोप खंडामध्ये सुद्धा तसंच दिसून येतं की युरोप खंडामध्ये आपल्याला डॉटची संख्या जास्त दिसते एवढ्या साईडमध्ये आणि वरची जी काही बाजू आहे स्कॅनला म्हटलं जातं त्याला, तर त्या ठिकाणी जे काही डॉट आहे तर ते कमी दिसत आहे. याचाच अर्थ वरच्या भागामध्ये लोकसंख्या काय आहे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्येचं वितरण त्या ठिकाणी आपल्याला कमी दिसतं. तर युरोपमधील किनारपट्टीचे भाग बघा बरेचसे, तर किनारपट्टीच्या भागांमध्ये त्या ठिकाणी किंवा पश्चिम युरोप त्याला म्हटलं जातं या बाजूला, तर त्या पश्चिम युरोपामध्ये लोकसंख्येची घनता जी आहे तर ती आपल्याला जास्त दिसून येते. त्यानंतर आपल्याला आफ्रिका खंडात सांगता येईल की आफ्रिका खंडामध्ये सुद्धा आपल्याला असं सांगता येईल की काही भागांमध्ये बघा निरीक्षण जर केलं तर एवढा जो काही भाग आहे विशेषतः हा भाग आणि म्हणजे किनारपट्टीचे जे काही दोन बाजू आहेत जास्त, तर त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे डॉट जे आहे तर ते जास्त दिसतात. आणि वरचा भाग जो काही आहे आफ्रिका खंडाचा तर त्या ठिकाणी सहारा वाळवंट येतं. त्यानंतर आफ्रिका खंडामध्ये विषुववृत्तीय वनांचा भाग येतो. मग त्या भागामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला कमी दिसून येते. त्यानंतर पुढे सांगता येईल की आशिया खंड जो काही आहे तर आशिया खंडामध्ये सुद्धा बघा की काही भागांमध्ये आपल्याला डॉट जास्त दिसत आहे विशेषतः या भागात. त्यानंतर भारताकडचा हा जो काही भाग आहे बेटांचा वगैरे तर त्या ठिकाणी डॉट जास्त दिसत आहे. अर्थ तोच की या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त. आणि याच्या उलट रशियाकडचा वरचा भाग तुम्ही बघा की ज्या ठिकाणी डॉटची संख्या ही कमी आहे. मी अगोदरही सांगितलं बघा इथे दिसते 60 म्हटलंय म्हणजे काय उत्तर, उत्तरेकडचा उत्तर गोलार्धातील तो अक्षरवृत्त आहे. तर त्या ठिकाणी 60 अंशाचं अक्षरवृत्त हे आपल्याला दिसून येतं. आणि टोटल जर निरीक्षण केलं असं दिसून येतं दोघी गोलार्धामध्ये खाली बघा तुम्ही की 60 जे काही आहे तर त्या 60 दक्षिण असं म्हटलंय. तर खालचा जो काही भाग आहे 60 खालचा आणि 60 वरचा उत्तर गोलार्धामध्ये, तर या दोघी भागांमध्ये आपल्याला लोकसंख्येचं जे काही वितरण आहे तर ते अतिशय कमी दिसून येतं. याचं कारण तेच की दोघंही भाग काय ध्रुवाच्या जवळ आहे. 60 उत्तरेला उत्तर ध्रुव, 60 खाली दक्षिणेला दक्षिण ध्रुव. आणि या दोघी ठिकाणी आपल्याला ध्रुवीय प्रदेश म्हणजे बर्फाच्छादित प्रदेश दिसून येतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येचं वितरण जे काही आहे तर ते फार कमी दिसून येतं. तर आशिया खंडाचा आपण विचार केला तर आशिया खंडामध्ये किनारपट्टीचे जे काही प्रदेश आहे विशेषतः बघा, तर त्या किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता ही आपल्याला जास्त दिसून येते. आणि आशियामधीलच रशियाचा जो काही भाग आहे की जो ध्रुवाच्या जवळ आहे तर त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला कमी दिसून येते. आणि शेवटचा राहिला ऑस्ट्रेलिया खंड. ही ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सुद्धा बघा की आपल्याला असं सांगता येईल की ऑस्ट्रेलियामध्ये फक्त आपल्याला हा जो काही भाग दिसून येतोय पूर्वेकडचा ऑस्ट्रेलियाचा किनारपट्टीचा आणि या बाजूला म्हणजे किनारपट्टीच्या भागामध्येच आपल्याला लोकसंख्येची घनता जास्त दिसून येते. विशेषतः बघा की ऑस्ट्रेलियामध्ये मरे डार्लिंग ही एक नदी आहे आणि त्या नदीचा जो काही मैदानी प्रदेश आहे तर त्या मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे तर ती जास्त दिसून येते. ठीक आहे बघा या ठिकाणी आपल्याला हे समजलंच असेल की खंडवाईज त्या ठिकाणी दिलेलं आहे. शेवटचा खंड मी सांगते की अंटार्क्टिका हा जो काही खंड आहे बघा नाव दिसत असेल तर या खंडामध्ये हा जो काही ही बाजू दिली आहे दक्षिणेकडची बघा, तर या ठिकाणी पूर्णतः आपल्याला असं दिसून येतं की एकही
त्या ठिकाणी डॉट दिसत नाही. याचाच अर्थ अंटार्क्टिका हा जो काही खंड आहे, मी मागच्या लेक्चरमध्येही सांगितलं होतं की त्या ठिकाणी स्थानिक स्वरूपात लोक राहत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी टिंबसंख्या दिसत नाही. सोपं आहे, लक्षात आलंच असेल की खंडवाईज आपल्याला सांगता येईल. कॉमन काय सांगितलं आपण की किनारपट्टीचा प्रदेश जो आहे, तर त्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये किंवा मानवास अनुकूल असलेला प्रदेश जर असेल, तर त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता किंवा वितरण आपल्याला जास्त दिसून येतं. आणि जे बर्फाच्छादित प्रदेश असतील किंवा विशिष्ट वनं असतील किंवा दलदलयुक्त जमीन असेल, पर्वतीय प्रदेश असेल, अशा प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता जी आहे तर ती आपल्याला कमी दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. आता ही नकाशाशी मैत्री हे जे काही दिलं आहे तेच मी आता सांगितलं त्यानुसारच ते आहे. त्यात परत बघू आपण. बघा, आकृती क्रमांक 1.2 म्हणजे आत्ता आपण जो काही नकाशा बघितला तो, तर त्या नकाशा पहा व त्याची तुलना पृष्ठ क्रमांक 83 वरील जगाच्या प्राकृतिक नकाशाशी करा. म्हणजे जगाचा प्राकृतिक नकाशा जो आहे, आता प्राकृतिक नकाशा म्हणजे काय हे माहिती पाहिजे. की बघा, नकाशांचे सुद्धा प्रकार येतात विविध, तर त्यातील प्राकृतिक घटक ज्या नकाशात दाखवलेले असतील, तर प्राकृतिक घटक म्हणजे कोणते, तर पर्वत, पठार, मैदान, नद्या, सरोवर हे जे काही घटक आहेत, तर याला आपण प्राकृतिक घटक म्हणत असतो. आणि प्राकृतिक घटक ज्या नकाशात दाखवतात तर त्याला प्राकृतिक नकाशा असं म्हटलं जातं. तर प्राकृतिक नकाशा त्या ठिकाणी दिलाय जगाचाच. आणि आता आपण जो बघितला तो काय आला, लोकसंख्येच्या बाबतीत नकाशा दिलेला होता, बरोबर. तर या दोन नकाशांचं त्या ठिकाणी तुलना करायची आहे, म्हणजे अभ्यास करायचा आहे. आणि लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटकांचा झालेला परिणाम समजून घ्या. मी आता जसं आपण सांगितलं की प्राकृतिक घटक जे आहे, जसं बघा की किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये पूर्ण जगाशी आपल्याला जे काही वाहतूक असेल, ज्याला वाहतूक स्वस्त असते हे आपण बघितलेलं आहे कधीतरी किंवा मग माहिती आहे, बरोबर. तर त्यानुसार त्या ठिकाणी पूर्ण जगाशी संपर्क ठेवणं किंवा त्या ठिकाणी आयात निर्यात करणं सोपं जातं, म्हणून किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त दिसून येते. या उलट बघा की प्राकृतिक घटकांमध्ये जगातील जे काही उच्च शिखर आहेत किंवा जे काही पर्वतीय प्रदेश आहे, जसं हिमालय पर्वत आहे, आल्प्स पर्वत आहे, रॉकी पर्वत आहे, अँडीज पर्वत आहे, तर या पर्वतीय प्रदेशांमध्ये उंचकडचा जो काही भाग आहे, पायथ्याशी आपल्याला लोकसंख्येचं वितरण दिसतं. हिमालयात सुद्धा पायथ्यालगतचे जे काही भाग आहेत, तर त्या ठिकाणी लोकसंख्या राहते, लोकसंख्येचं वितरण आहे. परंतु हिमालयाचा जो सर्वोच्च भाग आहे, की ज्यामध्ये आपल्याला लोकसंख्येचं वितरण अतिशय विरळ दिसून येतं. हेच आपल्याला या ठिकाणी बघायचं होतं, की प्राकृतिक घटक आणि लोकसंख्येचं वितरण यांचा संबंध काय आहे. तर तेच आपल्याला बघायचं होतं, सांगितलेलं आहे. अजून एक उदाहरण सांगता येईल, की विषुववृत्तीय वनं जे आहेत. आता विषुववृत्त म्हणजे काय, की नकाशामध्ये सेंटरमध्ये जे काही 0 अंशाचं अक्षरवृत्त दाखवलेलं असतं, तर त्याला आपण काय म्हणतो, विषुववृत्त. आणि या विषुववृत्तामध्ये 5 अंश उत्तरेला आणि 5 अंश दक्षिणेला, समजा नकाशामध्ये बघा या ठिकाणी दिलंय, नकाशात बघा तुम्ही, ही जे काही रेष दिसते, तर ही 0 अंशाची आहे. पूर्ण नकाशात ती दिसते, तिला 0 अंश असं म्हटलेलं आहे, म्हणजे ती विषुववृत्ताची आहे. आणि या 0 पासून 5 अंश उत्तरेला आणि 5 अंश दक्षिणेला असा जो काही बेल्ट आहे, तर त्याला विषुववृत्तीय पट्टा असं म्हटलं जातं. आणि या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये आपल्याला विषुववृत्तीय वनं दिसून येतात, की ज्या वनांमध्ये म्हणजे त्या प्रदेशामध्ये रोज सायंकाळी 4 वाजेनंतर पाऊस पडतो. आणि पाऊस जास्त, पर्जन्याचं प्रमाण जास्त, म्हणूनच त्या ठिकाणी वनसंख्या किंवा झाडांची संख्या जी आहे तर ती आपल्याला जास्त दिसते. सूर्यप्रकाशही त्या ठिकाणी जास्त असतो, लंबरूप पडत असतात सूर्याची किरणं, म्हणून उष्णता जास्त, पर्जन्य जास्त. आणि हे दोघी घटक आपल्याला झाडांच्या वाढीसाठी अनुकूल दिसत असतात. आणि त्याचमुळे या प्रदेशांमध्ये उंच जी काही झाडं आहेत, घनदाट जी काही वनं आहेत, तर ते आपल्याला दिसून येतात. आणि त्यालाच आपण विषुववृत्तीय वनं असं म्हणत असतो. आणि विषुववृत्तीय वनांचा भाग ज्या ज्या देशांमध्ये येतो, हा पट्टा जो सांगितला मी आता, तर त्या पट्ट्यामध्ये जो जो काही भाग येतो, विशेषतः बघा की अमेरिका जो आहे, दक्षिण अमेरिका,
तर दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचं खोरं येतं, आफ्रिका खंडातील कांगो नदीचं खोरं येतं, त्यानंतर आशिया खंडातील हे फिलिपाईन्सची बेटं आहेत, जावा, सुमात्रा जे आहेत, तर या बेटांमधला काही भाग येतो. तर या ठिकाणी आपल्याला घनदाट वन असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा लोकसंख्येचं वितरण काही प्रमाणात आपल्याला कमी दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघा पुढे बघू. पुढचा पॉईंट तेच सांगितलंय की 1.2 हा जो काही नकाशा दिला होता टिंब पद्धतीचा तो आणि प्राकृतिक नकाशा यांचा तुलनात्मक अभ्यास करून आपल्याला एक चार्ट जो काही आहे तर तो पूर्ण करायचा होता. की आता मी जसं सांगितलं की प्राकृतिक घटकांचा परिणाम सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर होत असतो. तर त्याचनुसार या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलाय, तक्ता म्हटलाय, तक्ता क्रमांक 1.2 आणि त्यात दिले खंड. दुसऱ्या कॉलममध्ये दिले दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक आणि शेवटचा कॉलम दिलाय लोकसंख्या विरहित किंवा विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणारे प्राकृतिक घटक. म्हणजे आता जो आपण बघितला नकाशा की विरळ लोकसंख्या का आहे, त्याच्या मागचे प्राकृतिक घटक कोणते, आणि दाट लोकसंख्या का आहे कोणत्या भागात, त्याचे प्राकृतिक घटक कोणते, या दोघी घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे किंवा लिहायचा आहे. आणि लिहायचं कसं आहे तर खंडानुसार, जे काही 7 खंड आहेत तर त्या 7 खंडांनुसार या ठिकाणी आपल्याला कारणं शोधायची आहेत, प्राकृतिक कारणं. जसं बघा यांनी पहिलं उदाहरण सोडून दाखवलंय की उत्तर अमेरिका खंड दिलेला आहे. उत्तर अमेरिका खंडामध्ये आपण नकाशात बघितलंय की उत्तर अमेरिका खंडामध्ये विशेषतः आपल्याला किनारी प्रदेश जे आहे तर त्या किनारी प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त दिसते. तर त्याच्या मागचं कारण काय प्राकृतिक की तो किनारपट्टीचा प्रदेश आहे आणि किनारपट्टीच्या ठिकाणी मैदानी प्रदेश असतो, सपाट भाग असतो. आणि लोकसंख्येचं वितरण आपल्याला बघा की पर्वतीय प्रदेशांपेक्षा जो काही मैदानी भाग आहे की ज्या ठिकाणी सपाट भाग दिसून येतो त्या सपाट भागामध्ये लोकसंख्येचं वितरण हे जास्त दिसतं. ते आत्तापासून आहे किंवा आत्ता आपल्याला दिसतं असं नाही. तर तुम्ही इतिहास जरी बघितला तर असं दिसून येतं की जुन्या ज्या काही संस्कृती आहे, विशेषतः नाईल संस्कृती असेल, नंतर भारतातली तुम्ही बघा की सिंधू संस्कृती आहे, मोहिंजोदडो ह्या ज्या काही संस्कृती सापडल्या उत्खननात, तर त्याच्यात सुद्धा आपल्याला काय दिसून येतं की या संस्कृतींचा विकास नदीच्या मुखाजवळ किंवा मैदानी प्रदेशात आपल्याला दिसून येतो. बरोबर. म्हणून की पूर्वीपासून की मैदानी प्रदेशात काय की शेतीयोग्य जमीन, शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी नद्या आहेत. म्हणून मैदानी प्रदेशात लोकसंख्येची घनता जी आहे तर ती जास्त दिसते. आणि मैदानालाच लागून काय आहे? किनारपट्टी आहे. बरोबर. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी त्या ठिकाणी किनारपट्टीचा उपयोग होत असतो. म्हणून किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता जास्त दिसते. त्यानंतर बघा की उत्तर अमेरिकेचंच दिसलंय. दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की विरळ लोकसंख्या असण्यामागची कारणं. की बघा आपण बघितलं, नकाशात पण बघितलं होतं की उत्तर अमेरिका खंडामध्ये सुद्धा 60 अंशाच्या वर 60 ते 90 हा जो काही उत्तर ध्रुवाजवळचा भाग आहे तर या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे तर ते आपल्याला विरळ दिसते. याच्या मागचं कारण तेच की बर्फाच्छादित प्रदेश, हिमाच्छादित प्रदेश आहे म्हणून लोकसंख्या कमी. त्यानंतर काही भागांमध्ये आपल्याला सांगता येईल की वनं असतात, विशेषतः बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये सूचीपर्णी वने आपल्याला दिसून येतात आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येचा वितरण जे आहे तर ते आपल्याला कमी दिसून येतं. त्यानंतर दुसरा खंड आपल्याला बघायचा आहे बघा. आता या ठिकाणी माहिती नाही म्हणून मी परत तो नकाशा दाखवते. दुसरा खंड दिलाय आपल्याला की दक्षिण अमेरिका. तर दक्षिण अमेरिका खंडामध्ये कुठे लोकसंख्येची घनता जास्त दिसते बघा की विशेषतः किनाऱ्याचा जो काही भाग आहे पूर्ण अमेरिका खंडाचा, दक्षिण अमेरिका खंडाचा किनारी प्रदेश जो आहे तर त्या किनारी प्रदेशांमध्ये विशेषतः आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे तर ती जास्त दिसून येते. आणि विशेषतः जे आहे की खनिज संपत्ती ज्या ठिकाणी सापडते, खनिजे ज्या ठिकाणी सापडत असतात तर त्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे तर ती जास्त दिसून येते. नंतर नद्यांचे जे काही मैदानी प्रदेश आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा लोकसंख्येची घनता जास्त. या उलट असं सांगता येईल की
जे विषुववृत्तीय वनांचा भाग आहे, मी अगोदर पण सांगितलं की दक्षिण अमेरिका खंडामध्ये ॲमेझॉन नदी जी काही आहे, तर त्या ॲमेझॉन नदीचं त्या ठिकाणी आपल्याला खोरं दिसून येतं. नदीचं जरी खोरं असलं तरी त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता विरळ दिसते. याच्या मागचं कारण काय? तर तो घनदाट वनांचा भाग आहे, विषुववृत्ताचा भाग आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे तर ती विरळ दिसून येते. त्यानंतर दुसरं सांगता येईल की पर्वतीय प्रदेश आहे, दलदलयुक्त जमीन आहे. या ठिकाणी पर्जन्य जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी दलदलयुक्त जमीनसुद्धा आपल्याला दिसून येते. पण या भागामध्ये ॲमेझॉन नदीचं जे काही भाग आहे किंवा वनांचा भाग आहे, पर्वतीय प्रदेश आहे, तर अशा भागांमध्ये दक्षिण अमेरिकेत आपल्याला लोकसंख्येची घनता विरळ दिसून येते. त्यानंतर पुढचा खंड आपल्याला दिला आहे युरोप खंड, की युरोप खंडात सुद्धा तेच आहे की युरोपमध्ये काय दिसून येतं की सौम्य हवामान दिसून येतं. युरोप खंडामध्ये हवामान चांगलं आहे. त्यानंतर किनारी जो काही भाग आहे, नंतर मैदानी किनारपट्टीला लागून जो काही भाग आहे युरोप खंडाचा बघा, भूमध्य समुद्राला लागून जो काही आहे. आता तुम्ही जर नकाशात बघितला झूम करून, तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की हिंदी महासागर नाव दिसतंय. त्यानंतर हा जो काही भाग आहे वरचा युरोप खंडाला लागून, तर तो आहे भूमध्य सागर. आणि भूमध्य सागर आणि हिंदी महासागर हा त्यानंतर इथे लांबुळका भाग दिसतो, तर तो आहे तांबडा समुद्र. तर यांना जोडणारा एक सुवेज कालवा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि या सुवेज कालव्यामुळे त्या ठिकाणी बरेचसं जे काही जग आहे तर ते आपल्याला जवळ आलेलं दिसून येतं. म्हणूनच बघा की ज्या ठिकाणी आपल्याला जलवाहतूक करणं सोयीस्कर असतं किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला उद्योग जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात विकसित झालेले दिसून येतात. आणि उद्योग आहे म्हणूनच लोकसंख्येची जी काही घनता आहे तर ती आपल्याला जास्त दिसून येते. त्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल की युरोप खंडाचंही तसंच आहे की किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त. आणि वरचा उत्तरेकडचा जो काही आहे स्कॅन्डिनेव्हियाचा जो काही भाग आहे बघा, तर या भागामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता विरळ दिसून येते. त्यानंतर पुढचा खंड आपल्याला सांगता येईल की आशिया खंड. आशिया खंडामध्ये बघा, सातही खंडांचा जर विचार केला तर आशिया खंडातील जे काही देश आहे तर त्या सर्व देशांमध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त दिसते. बघा, लोकसंख्येच्या बाबतीत चीन नंबर 1 वर आहे, भारत नंबर 2 वर, माहिती असेलच. तर बघा की आशिया खंडातील बऱ्याचशा देशांमध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त दिसते. तरीसुद्धा आपण कारणं बघू बघा की प्राकृतिक घटक कोणते, की मोसमी हवामान आहे. की आशिया खंडातील बरेचसे जे काही देश आहेत तर त्या ठिकाणी मोसमी हवामान म्हणजे पावसाळ्याचा जो काही ऋतू आहे तर तो आपल्याला याच भागामध्ये दिसतो, मोसमी हवामान आहे. नंतर बऱ्याचशा नद्यांचे मैदानी प्रदेश दिसून येतात, काही खनिज क्षेत्र आहे. आखाती जे काही देश आहे विशेषतः इराण, इराक, कुवेत, तर त्या ठिकाणी आपल्याला खनिज तेल मोठ्या प्रमाणात सापडलेलं दिसून येतं. नंतर किनारपट्टीचे प्रदेश आहे. अशा प्रदेशांमध्ये आशिया खंडात लोकसंख्येची घनता जी आहे तर ती आपल्याला जास्त दिसून येते. नंतर कमी लोकसंख्येची घनता कुठे आहे आशिया खंडात, तर विशेषतः पर्वतीय प्रदेश, नंतर घनदाट वनं आणि वाळवंटी प्रदेश. आता बघा की आशिया खंडातील आपल्याला सांगता येईल की आशिया खंडामध्ये हिमालय पर्वत जो काही आहे तर त्या हिमालय पर्वताचा उंचावरचा जो काही भाग आहे, हिमालयाचे 3 भाग पडतात, शिवालिक टेकड्या, मध्य हिमालय आणि उंच हिमालय किंवा त्याला कैलास पर्वत असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्या उंच भागामध्ये बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे लोकसंख्येची घनता आपल्याला कमी दिसून येते. तसंच वनक्षेत्र जे काही आहेत तर त्या वनक्षेत्रांमध्ये सुद्धा आपल्याला लोकसंख्येची घनता कमी दिसते. त्यानंतर वाळवंटी प्रदेश जे काही आहे, थरचं वाळवंट जे काही आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे तर ती आपल्याला कमी दिसून येते. त्यानंतर पुढचा खंड आपल्याला सांगता येईल आफ्रिका खंड. आफ्रिका खंडामध्ये आपल्याला तेच सांगता येईल की किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता जी आहे तर ती जास्त दिसून येते. आणि विशेषतः आफ्रिका खंडामध्ये काही ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत आणि खनिज क्षेत्र असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता ही जास्त दिसून येते. या उलट लोकसंख्येची घनता कुठे कमी आहे, की विषुववृत्तीय वनांचा जो काही भाग आहे मधला,
तर त्या विषुववृत्तीय वनांच्या भागांमध्ये नंतर कांगो नदीचं खोरं जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची जी काही घनता आहे तर ती अधिक पर्जन्यामुळे वनक्षेत्रामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता विरळ दिसून येते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की आफ्रिका खंडामध्ये सहारा वाळवंट आहे या भागामध्ये आणि सहारा वाळवंटामुळे सुद्धा त्या भागामध्ये लोकसंख्येची घनता जी आहे तर ती आपल्याला अतिशय विरळ दिसून येते. त्यानंतर पुढचा खंड सांगता येईल ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा बघा की मैदानी प्रदेश जो आहे विशेषतः मरे डार्लिंग नदीचं खोरं जे आहे तर त्याच मैदानी प्रदेशामध्ये आणि किनारपट्टीला लागून जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी आपल्याला नंतर ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा सोन्याच्या खाणी आढळतात. तर म्हणून खनिज क्षेत्र, किनारपट्टीचा प्रदेश किंवा मैदानी प्रदेश किंवा गवताळ प्रदेश जो काही आहे तर या भागांमध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता जास्त दिसून येते. या उलट की ज्या ठिकाणी वाळवंटी भाग आहे बघा ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडचा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी वाळवंटी प्रदेश दिसून येतो, पर्वतीय प्रदेश आहे. तर अशा भागांमध्ये लोकसंख्या जी आहे तर ती अतिशय कमी दिसून येते. आणि बघा पूर्ण जगाचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला जी लोकसंख्येची घनता जी आहे तर ती अतिशय विरळ दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचा खंड बघायचा आहे अंटार्क्टिका. याचं कॉमन आहे की या ठिकाणी लोकसंख्या राहत नाही, लोकसंख्येची घनता जास्त नाहीच, प्रश्नच नाही. आणि दुसरा भाग आला की विरळ का आहे, अतिशय कमी का राहते, तर त्याचं कारण तेच की अतिशय थंड हवामान आहे, बर्फाच्छादित प्रदेश आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या जी आहे तर ती अतिशय विरळ दिसून येते. हे झाले खंडवाईज त्या ठिकाणी प्राकृतिक घटक की ज्या प्राकृतिक घटकांचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी बघा त्याच पॉईंटवर दिलंय. आता आपण जे बघितलं तेच रिपिटेशन होईल की भौगोलिक स्पष्टीकरण जागतिक लोकसंख्येच्या वितरणाची प्राकृतिक रचनेसोबत तुलना केली असता खालील मुद्दे प्रकर्षाने जाणवतात. जे आता आपण जे काही बघितलं की कुठे लोकसंख्या कमी आहे, कुठे जास्त आहे, तर त्याचं विश्लेषण जर केलं, मुद्दे जर बघितले, तर खालचे मुद्दे आपल्याला दिसून येतात. तर या मुद्द्यांमध्ये आपल्याला पहिलं सांगता येईल की कमी लोकसंख्येचे प्रदेश. टोटल विचार करायचा. आता खंडवाईज या ठिकाणी विचार केलेला नाही. तर पूर्ण जगाचा जर विचार केला, तर कमी लोकसंख्येचे असलेले प्रदेश कोणते? तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 पॉइंट सांगता येतील, की जसं पहिलं दिले बर्फाच्छादित प्रदेश, की जगामध्ये ज्याही भागामध्ये बर्फवृष्टी होते किंवा अतिशीत हवामान आहे, बर्फ असतो, त्या ठिकाणी जमीन लवकर दिसत नाही, असे जे काही प्रदेश आहे. जसं बघा उत्तर ध्रुवाकडचा प्रदेश असेल, मी आपण नकाशात बघितलं की 60 ते 90 उत्तरेकडचा भाग. नंतर दक्षिण ध्रुव असेल की 60° दक्षिण, तर दक्षिण ध्रुव 90 पर्यंतचा हा जो काही पट्टा आहे, तर या दोघी भागांना काय म्हटलं तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. या दोघी गोलार्धामध्ये दोघी ध्रुवांलगत बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी आहे. हे कॉमन झालं. त्यानंतर अजून की जे पर्वतीय प्रदेश आहे, आता आपण माहिती आहे की जगातील उंच पर्वत कोणकोणते? तर रॉकी पर्वत, अँडीज पर्वत, नंतर आल्प्स पर्वत आहे, हिमालय पर्वत आहे. तर या सर्व पर्वतीय प्रदेशांमधील शिखरांचा जो काही भाग आहे, की जो उंचावरचा भाग आहे, तर त्या उंचावरच्या भागात सुद्धा आपल्याला बर्फवृष्टी दिसून येते. म्हणून त्या भागांमध्ये सुद्धा लोकसंख्येची घनता ही अतिशय विरळ आहे. हे पहिलं कारण, पहिला पॉईंट झाला आपला. दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की वाळवंटी प्रदेश. तर वाळवंटी प्रदेश की जगामधील जे काही वाळवंट आहेत बघा, की ज्या ठिकाणी वाळवंटी प्रदेशात काय होतं की अतिउष्णता असते, पाण्याची कमतरता त्या ठिकाणी दिसून येते आणि प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी पाण्याची गरज आहे. जे बघा प्रत्येक व्यक्ती पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, बरोबर? तर त्याला स्वतःसाठी सुद्धा आणि त्याच्या विविध ज्या काही क्रिया आहे, मानवी क्रिया, त्याचं उद्योगधंदे जे काही आहेत, तर साठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज ही असते. म्हणून पाण्याची कमतरता वाळवंटी प्रदेशात असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं, की लोकसंख्येची घनता जी आहे तर ती विरळ दिसते.
मग असे कोणकोणते प्रदेश आहे, तर वाळवंटी प्रदेशाची उदाहरणं सांगता येईल, की सहारा वाळवंट आहे आफ्रिका खंडातील, कलहरीचे वाळवंट आहे, नंतर थरचे वाळवंट आहे, गोबीचे वाळवंट आहे. तर हे जे काही वाळवंटी प्रदेश आहे, तर या वाळवंटी प्रदेशांमध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे किंवा वितरण जे आहे, तर ते अतिशय कमी दिसून येतं. त्यानंतर तिसरं कॉमन सांगता येईल, की पर्वतीय प्रदेश. तर पर्वतीय प्रदेशात लोकसंख्येची घनता जी आहे, तर ती आपल्याला कमी दिसते. याच्या मागचं कारण तेच, की जगामध्ये जे काही पर्वतीय प्रदेश आहे, तर त्यांचं आपण बघितल्यावर असं दिसून येतं, की त्या ठिकाणी जी काही मृदा आहे, तर ती शेतीयोग्य नाही. फार शेतीयोग्य नाही आहे, परंतु काही विशिष्टच पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. तर शेतीयोग्य अतिशय जमीन चांगली नाही. त्यानंतर पर्वतीय प्रदेशामध्ये वाहतुकीची सुविधा जी आहे, तर त्यांचासुद्धा अभाव असतो. बघा तुम्ही कॉमन आहे, की वाहतुकीचे मार्ग जे आहेत विशेषतः कोणतेही, की जसं रस्ते असतील, लोहमार्ग असतील, तर यांचं बांधकाम आपल्याला मैदानी प्रदेशामध्ये सोपं जातं बांधकाम करणं. पर्वतीय प्रदेशांमध्ये ते अडचणीचं ठरतं आणि वाहतुकीचा अभाव असल्यामुळे म्हणजे वाहतुकीच्या ज्या सुविधा आहेत, तर त्यांचा अभाव पर्वतीय प्रदेशांमध्ये दिसून येतो आणि ज्या ठिकाणी सुलभता नाही, जाणं-येणं सहज नाही, अशा प्रदेशांमध्ये काय दिसतं? लोकसंख्येचं वितरण कमी दिसून येतं. म्हणून पर्वतीय प्रदेश जे काही आहे पूर्ण जगामध्ये, की हिमालय पर्वत असेल, रॉकी असेल, अँडीज असेल, सर्व जे काही आहेत, तर त्या पर्वतीय प्रदेशांमध्ये लोकसंख्येचं वितरण जे आहे, तर ते आपल्याला कमी दिसून येतं. हे झाले 3 पॉइंट. चौथा पॉइंट दिलाय त्या ठिकाणी विषुववृत्तीय वनं, की बघा विषुववृत्तीय वनं जे आहेत, तर त्या विषुववृत्तीय वनांमध्ये आपल्याला असं दिसून येतं, की प्रतिकूल हवामान. त्या विषुववृत्तीय वनांमध्ये मी सांगितलं अगोदर पण, की रोज 4 वाजेनंतर सायंकाळी पाऊस पडतो. उष्णतासुद्धा जास्त कारण सूर्याची किरणं जी आहे तर ती पृथ्वीच्या सेंटरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी लंबरूप पडतात आणि लंबरूप पडत असल्यामुळे उष्णता जास्त, पर्जन्य जास्त आणि त्याचमुळे त्या ठिकाणी काय होतं, की पाऊस पडतो. पाऊस जास्त अतिप्रमाणात पडत असल्यामुळे घनदाट वनं आहेत आणि घनदाट वनांमुळे काही ठिकाणी दलदलयुक्त जमीन त्या ठिकाणी आहेत. म्हणून त्या प्रदेशांमध्ये आपल्याला लोकसंख्येची जी काही घनता आहे, तर ती आपल्याला कमी दिसून येते. या ठिकाणी दिलंय, की ॲमेझॉन नदीचं खोरं जे आहे, आता आपण म्हटलंय, की मैदानी प्रदेश, नदीचं खोरं असलं, की लोकसंख्येची घनता जास्त असते. काही पॉईंटमध्ये आपण बघितलं. परंतु काही पॉईंट प्रतिकूल सुद्धा दिसतात, की ॲमेझॉन नदीसारखं किंवा कांगो नदीचं जे काही खोरं आहे, तर त्या ठिकाणी घनदाट वनं असल्यामुळे जरी नदीचा भाग असला, मैदानी भाग असला, तरी त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला विरळ दिसून येते. हे 4 पॉइंट आपल्याला सांगता येतील, की ज्या भागांमध्ये लोकसंख्येची घनता जी आहे तर ती आपल्याला विरळ दिसून येते. या उलट दिलंय, की काही सांगता येईल, की काही घटकांमध्ये असं सांगता येईल, की लोकसंख्येचं घनता आपल्याला जास्त दिसते. की जास्त दिसणारे भाग कोणकोणते मग? तर मैदानी प्रदेश बघा, हा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे. मैदानी आणि किनारी. तर मैदानी प्रदेश जे काही आहेत, तर मैदानी प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त असण्याची कारणं काय? तर शेतीयोग्य सुपीक जमीन. बघा आणि मानवाचा प्राथमिक व्यवसाय काय आहे? शेती आहे. की जगातील 70% लोक जे आहेत, तर ते शेती किंवा शेतीशी अवलंबून जे काही उद्योग आहे, तर त्याच्यावर काम करताना आपल्याला दिसून येतात. म्हणून शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे मैदानी प्रदेश जे आहे, तर त्या मैदानी प्रदेशामध्ये शेतीयोग्य जमीन आहे. तसंच शेतीला लागणारा पाणी पुरवठा जो आहे, तर तो पाणी पुरवठासुद्धा या प्रदेशांमध्ये होतो. म्हणून जगामधील ज्या काही मोठमोठ्या नद्या आहेत, जसं भारतातलं उदाहरण बघा, गंगेचं मैदान आहे. त्यानंतर चीनमध्ये बघा यांगत्से नदी जी आहे, आशिया खंडातील सर्वात मोठी नदी यांगत्से नदी, की जी चीनमध्ये येते. तर त्या नदीचा मैदानी भाग बघा, की त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे, तर ती आपल्याला जास्त दिसून येते. जगामधील बऱ्याचशा नद्यांचा जो काही भाग आहे, मैदानी भाग, तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्वीपासून म्हणजे प्राचीन काळापासून त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण हे जास्त दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा भाग दिलाय किनारी भाग. आता किनारी भागांमध्ये लोकसंख्या जी आहे,
तर तिचं वितरण जास्त असण्यामागचं कारण सांगितलं, की किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये काय होतं, की जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार जो काही आहे तर तो करण्यास सुलभ होतं. जलमार्ग त्या ठिकाणी सहज उपलब्ध होत असतात. म्हणून सुलभ होत असतं म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या काय होते, त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता वाढत जाते. म्हणजे किनारपट्टीचा जो काही प्रदेश आहे, सर्व किनारपट्टी जगामधील बघा, तर त्या किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये हा पहिलं कारण झालं. त्यानंतर दुसरं कारण सांगता येईल, की सागरी जलसंपत्ती त्या ठिकाणी मिळते. म्हणजे मासेमारीसारखे जे काही व्यवसाय आहे, नंतर पर्यटनासारखे जे काही आता आधुनिक व्यवसाय आहे, तर त्या किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये त्यांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आणि याच कारणांमुळे त्या किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता जी आहे, तर ती आपल्याला जास्त दिसून येते. प्रत्येक देशाची किनारपट्टीचा भाग तुम्ही बघा, की त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही आपल्याला जास्त दिसून येते. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया.